See how to write a blog post in 5 easy steps. They have given us some steps which are very useful in writing a blog. See the first step. Plan your blog post by choosing a topic. Before writing a blog, you have to choose a topic, then creating an outline. आउटलाईन म्हणजे रूपरेषा. आधी आपल्याला विषय निवडायचा आहे आणि त्यानंतर त्याचा आराखडा किंवा रूपरेषा ही आपल्याला तयार करायची आहे. देन कंडक्टिंग रिसर्च, वी हॅव टू कलेक्ट सम इन्फॉर्मेशन रिलेटेड टू आवर टॉपिक. आपण जो विषय निवडलेला आहे त्यावरती आपल्याला रिसर्च करून शोध घेऊन त्याच्याशी संबंधित माहिती आपल्याला गोळा करायची आहे. देन चेकिंग फॅक्ट्स, आणि जी फॅक्ट्स आहेत, जे सत्यता आहे ते आपल्याला पडताळून पाहायचे आहे. ही आपली पहिली पायरी किंवा फर्स्ट स्टेप इन रायटिंग अ ब्लॉग. चूजिंग अ टॉपिक, क्रिएटिंग अन आउटलाइन, कंडक्टिंग रिसर्च अँड देन चेकिंग फॅक्ट्स इज द फर्स्ट स्टेप टू राईट अ ब्लॉग. सी द नेक्स्ट वन, सेकंड स्टेप. गिव इट अन अट्रॅक्टिव्ह टायटल. टू अट्रॅक्ट पीपल, टू अट्रॅक्ट युअर फॉलोअर्स, यू हॅव टू राईट अन अट्रॅक्टिव्ह टायटल. तुम्हाला लोकांना आकर्षित करण्यासाठी एक आकर्षक असं शीर्षक, टायटल देणं हे खूप आवश्यक असतं. ही आपली सेकंड स्टेप आहे. सी द थर्ड स्टेप. ड्राफ्ट अ हेडलाईन दॅट इज बोथ इन्फॉर्मेटिव्ह अँड विल कॅप्चर द रीडर्स अटेन्शन. आणि तिसरी स्टेप देखील त्याच संबंधी आहे. ड्राफ्ट अ हेडलाईन, आपल्याला एक हेडलाईन तयार करायची आहे जी की इन्फॉर्मेटिव्ह असली पाहिजे आणि त्याचबरोबर जे रीडर्स अटेन्शन आहे, वाचकांचं लक्ष त्याने वेधलं पाहिजे. असे आपल्याला हेडलाईन इथं ड्राफ्ट करायची आहे. ही आपली तिसरी स्टेप आहे. सी द फोर्थ. हॅव ॲन इंट्रोडक्शन, लीड अँड कन्क्लुडिंग पॅराग्राफ दॅट सम अप्स द ब्लॉग पोस्ट. आणि कुठलंही रायटिंग करताना आपल्याला माहीतच आहे की पहिला पार्ट हा इंट्रोडक्शनचा असतो. देन लीड, ज्याला आपण कंटिन्यूइंग पॅरेग्राफ असं देखील म्हणतो. अँड थर्ड वन इज कन्क्लुडिंग पॅरेग्राफ ऑर द एंडिंग पॅरेग्राफ. आणि अशा पद्धतीत आपल्याला ब्लॉग हा समअप करायचा असतो, लिहायचा असतो. द ब्लॉग पोस्ट ॲड युअर पर्सनल एक्सपिरियन्स. आणि त्याच ब्लॉग पोस्टमध्ये जी इन्फॉर्मेशन तुम्ही सांगत आहात, जी इन्फॉर्मेशन तुम्ही देत आहात तुमच्या रीडर्सला, यामध्ये तुमचे पर्सनल ओपिनियन, त्याचबरोबर तुमचे पर्सनल एक्सपिरियन्स हे देखील सांगणं हे खूप आवश्यक असतं. त्यामुळे तुमच्या ब्लॉगला एक जिवंतपणा, एक लाईव्हलीनेस त्यामध्ये येत असतो. सी द नेक्स्ट स्टेप. यूज इमेजेस टू एनहान्स युअर पोस्ट, इम्प्रूव्ह इट्स फ्लो, ॲड ह्युमर अँड एक्सप्लेन कॉम्प्लेक्स टॉपिक्स. आणि आणखी ब्लॉग हा इम्प्रेसिव्ह करण्यासाठी, ॲट्रॅक्टिव्ह करण्यासाठी त्यामध्ये तुम्हाला इमेजेस इन्क्लूड करणं खूप आवश्यक असतं, जे लोकांचं अटेन्शन कॅप्चर करतील आणि लोक त्याकडे पाहतील, वाचतील त्याला. देन इम्प्रूव्ह इट्स फ्लो, आणि त्याचबरोबर हे इमेजेस काय करतील, जो फ्लो आहे, जो वाचनाचा आनंद आहे, त्यामध्ये आणखी एक गती निर्माण करायचं काम हे इमेजेस करू शकतात. देन ॲड ह्युमर, काही विनोद देखील तुम्ही तुमच्या वाचनामध्ये इथं ॲड करू शकता. ॲड एक्सप्लेन कॉम्प्लेक्स टॉपिक्स, आणि जे गुंतागुंतीचे विषय असतील याची देखील तुम्ही डिटेल इन्फॉर्मेशन किंवा त्याची माहिती ही तुमच्या ब्लॉगमध्ये तुम्ही मेन्शन करू शकता. देन यूज शॉर्ट पॅरेग्राफ्स, सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्सेस अँड वर्ड्स. आणि त्याचबरोबर ब्लॉग रायटिंग करताना जी पॅरेग्राफ्स असतात ते फार लेंदी नसावे, फार मोठे नसावेत, ते शॉर्ट पॅरेग्राफ असावे. देन यूज सिम्पल लँग्वेज, शॉर्ट सेंटेन्सेस अँड वर्ड्स टू अंडरस्टँड पीपल, टू अंडरस्टँड युअर फॉलोअर्स. लोकांना समजण्यासाठी सिम्पल लँग्वेज हे तुम्ही वापरले पाहिजे. त्याचबरोबर शॉर्ट सेंटेन्सेस, छोटे छोटे वाक्य आणि साधे शब्द, साधे
शब्द याच्यासाठी की ज्याचा अर्थ सर्वांना माहीत असला पाहिजे. यामुळे तुमच्या ब्लॉगला जे फॉलोअर्स आहेत ते अधिकाधिक वाचन करण्यासाठी प्रिफर करतील. सी द नेक्स्ट स्टेप. एडिट युअर ब्लॉग पोस्ट. मेक शुअर टू अवॉइड रिपिटेशन. आणि ब्लॉग लिहिल्याच्या नंतर त्याला तुम्ही एडिट देखील करायला पाहिजे. कशासाठी? तर जे रिपिटेशन आहे एखाद्या वाक्याचं, एखाद्या घटनेचं जर रिपिटेशन वारंवार होत असेल तर तुमच्या ब्लॉगमध्ये हे एक चुकीची बाजू ठरू शकते. सो यू हॅव टू एडिट युअर ब्लॉग पोस्ट टू अवॉइड युअर पोस्ट रिपीटेड इन द ब्लॉग. सी, रीड युअर पोस्ट अलाउड टू चेक इट्स फ्लो. म्हणजे ब्लॉग आहे तो मोठ्याने वाचला पाहिजे. जो फ्लो आहे, फ्लोमध्ये म्हणजे वाचनाची जी गती आहे त्यामध्ये कुठं खंड पडतो आहे का, कुठे जास्त स्ट्रेस येतो आहे का, हे तुम्ही चेक करण्यासाठी तुमचा ब्लॉग तुम्ही मोठ्याने आधी वाचला पाहिजे. तो फ्लो तुम्ही चेक केला पाहिजे. हॅव सम एल्स रीड इट अँड प्रोव्हाइड फीडबॅक. त्याचबरोबर एखाद्याला तुम्ही ते वाचायला देखील सांगितलं पाहिजे आणि त्याचबरोबर त्याचा अभिप्राय, त्यातून काही सजेशन्स असतील हे देखील तुम्ही स्वीकारले पाहिजेत. कीप सेंटेन्सेस अँड पॅरेग्राफ शॉर्ट. वाक्य आणि पॅरेग्राफ हे छोटे असावेत. इट्स ऑल राईट टू डिलीट ऑर मॉडिफाय युअर ब्लॉग ॲट द लास्ट मोमेंट. आणि फार सोयीस्कर आहे ब्लॉग रायटिंगमध्ये. हा सगळ्यात मोठा आणखी एक बेनिफिट आहे की 11th आवरला किंवा ॲट द लास्ट मोमेंट यू कॅन एडिट ऑर डिलीट युअर पोस्ट. शेवटच्या क्षणी तुम्ही त्याच्यात काही बदल करू शकता किंवा त्याला काही पार्ट तुम्ही तो डिलीटही करू शकता. एंड युअर पोस्ट विथ अ डिस्कशन क्वेश्चन. आणि हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. एव्हरी पोस्ट जी तुम्ही ब्लॉगमध्ये करत आहात, एव्हरी पोस्ट शुड बी एंडेड विथ युअर डिस्कशन क्वेश्चन. प्रत्येक पोस्टचा शेवट हा एका प्रश्नाने झाला पाहिजे. चर्चात्मक प्रश्न आपण त्याला म्हणतो. त्या प्रश्नावरती पुढे चर्चा होईल असा प्रश्न आपण ऑडियन्सला किंवा आपल्या फॉलोअर्सला आपण तो विचारला पाहिजे आणि ह्या प्रश्नानेच आपल्या ब्लॉगचा आपण शेवट केला पाहिजे. सी द नेक्स्ट. सी द इमेज. पहा, इथं तुम्हाला एक ब्लॉग पोस्ट इथं पाहायला मिळते. तुम्ही टेक्स्ट बुकमध्ये पाहू शकता. पेज नंबर 103. सी, उत्सव गोवा. दिवाळीचो फलार. ज्याला बघा गोव्याची कोकणी भाषा आहे त्या भाषेमध्येच हा ब्लॉग आहे. पहा, उत्सव गोवा दिवाळीचो फलार. आपण त्याला फराळ असं म्हणतो, ते फलार असा प्रोनाउन्सिएशनचा फरक. सी, इट्स दिवाळी टाइम इन इंडिया. द एंटायर कंट्री इज सेलिब्रेटिंग दिवाळी. हिअर इज विशिंग यू ऑल अ व्हेरी हॅपी दिवाळी. In India, Diwali is a festival which is celebrated by all religions together but with different traditions and rituals. The festival is at the heart of Goan culture marked by Goan charm. आणि दिवाळीविषयी इथं आपल्याला माहिती दिलेली आहे की दिवाळी जो की भारतामध्ये सर्व धर्म समावेशक हा सण सर्वांनी मिळून हे साजरा करायचं आपल्या परंपरेत आहे. तसंच गोव्यामध्ये देखील याचं एक वेगळं कल्चर आपल्याला पाहायला मिळतं. गोव्यान कल्चर याविषयी इथे इन्फॉर्मेशन आहे. पहा, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजा, बलिप्रतिपदा, पाडओ, भाऊबीज, 5 days of celebration to appreciate our relationships and family. Commemorating the victory of good over evil, to let go of past grudges and make merry. आणि ह्या दिवाळीच्या ह्याच्यामध्ये आपण पाहतो धनत्रयोदशी असेल, नरक चतुर्दशी असेल,
लक्ष्मीपूजा, बलिप्रतिपदा ज्याला आपण पाडवा ते पाडवो असं म्हणतात, भाऊबीज असेल, हे 5 दिवसाचा जो उत्सव आहे जे की आपले नाते आणि आपले कुटुंब यांना ते एकत्र आणण्याचं काम करतात. त्याचबरोबर एक विजय सत्याचा वाईटावरती किंवा आपण असत्यावरती विजय म्हणून आपण हे उत्सव साजरे करत असतो. त्याचबरोबर पास्ट ग्रुप्स म्हणजे जे काही जुने मत असतील, मतभाव असतील किंवा आपण त्याला म्हणू शकतो द्वेष असेल, हे सगळं विसरून आपण सर्व आनंदी होण्याचं एक सण म्हणजे दिवाळी आहे. सी द नेक्स्ट पॅराग्राफ. टाईम टू हँग अ पेपर लॅटर. पेपर लॅटर ज्याला आकाश दिओ आउटसाईड इन द हाऊस. आपल्या घरामध्ये आपण आकाश दिवा लावतो, त्यालाच इथं आकाश दिओ असं कोकणी भाषेत म्हटलेलं आहे. लाईट पंत्यो. पंत्यो मीन्स पंत्या जे आपण दिवाळीमध्ये लावतो. और क्ले ऑइल लॅम्प्स. पंत्यांनाच क्ले ऑइल लॅम्प्स असं देखील सिमिलरली म्हटलं जातं. ड्रॉ इंट्रिकेट रंगोली पॅटर्न्स. आकर्षक अशा रंगोळी आपण इथं काढत असतो. अँड डू नॉट फॉरगेट द फूड दिवाळी फराळ. आणि याचबरोबर दिवाळीचा फराळ हे आपण विसरू शकत नाहीत. टँटिलायझिंग युअर टेस्ट बर्ड्स बट दॅट्स नॉट ऑल. Diwali in Goa is incomplete without 5 different varieties of po. Beaten rice. Po means FOV. Po. पाहू आपण त्याचा अर्थ काय आहे ते. बटाटा फो ऑब्लिक पोहा विथ पोटॅटो. ज्याला आपण पोहा मराठीत म्हणतो त्याला ते फो म्हणतात. शब्दांचा थोडासा उच्चारामध्ये हा मराठी आणि कोकणी भाषेत असलेला हा बदल आपण इथं पाहू शकतो. द डिफरन्स इन बिटवीन मराठी अँड कोकणी लँग्वेज वी कॅन सी इन द सम नेम्स. द culinary ऑफरिंग इन गोवा आर ॲम्पल अँड डिस्टिंक्ट. culinary मीन्स रिलेटेड टू द कुकिंग. स्वयंपाकाच्या संबंधी जे काही इथं पदार्थ आपल्याला पाहायला मिळतात ते फार प्रचंड मोठ्या प्रमाणात आहेत. त्याचबरोबर तिथं त्याचे एक वेगळेपणच आपण पाहू शकतो. गोवन दिवाळी इज मार्क्ड बाय शेअरिंग दीज डिलिशियस अँड एन्जॉईंग द परफेक्टली लिट अप द विंट्री इव्हनिंग्स. आणि मग ह्या थंडीच्या सायंकाळी आपण पाहतो की हे जे डिलिशियस डिशेस आहेत हे आपण एन्जॉय करताना एक गोव्याच्या दिवाळीचा एक वेगळाच आनंद आपण तिथं उपभोगू शकतो. After staying up in the whole night for Narkasur ritual in Goa, the whole family feast on falar and these variety of food breakfast together, relishing the goodness of food and warmth of kinship. आणि नरकासुराचा जो उत्सव इथं साजरा केला जातो पूर्ण रात्रभर. आणि या काळामध्ये जे फलार आपण आपल्या कुटुंबासोबत आपल्या फॅमिलीसोबत जो आपण घेतो, जो आपण एन्जॉय करतो, त्याची एक वेगळीच गोडी, त्याचं एक वेगळं सुख इथं आपल्याला मिळतं. आणि त्याचबरोबर वार्मथ ऑफ किनशिप, रक्ताच्या नात्यांमध्ये असलेली जी ऊब आहे, जी प्रेम आहे, ते आपण इथं आनंद घेऊ शकतो. त्याची एक वेगळीच जादू आपल्याला इथं पाहायला मिळते. अशा पद्धतीने हे एक ब्लॉगचं पोस्ट इथं आपण पाहिलं. पहा त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, कशा पद्धतीमध्ये ज्याची जी आउटलाईन आहे ती इथं तुम्ही पाहू शकता. हिडर असेल, कंटेंट असतील, फुटर असेल, या सगळी इन्फॉर्मेशन इथं तुम्हाला पाहायला मिळते. आणि ब्लॉग रायटिंग करताना आपल्याला ह्या सर्व गोष्टींचा, त्याच्या आउटलाईनचा अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. सी इन द नेक्स्ट लेक्चर we will continue the remaining part of this chapter, brainstorming. Okay, thank you.